हॅलो नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. खूप दिवसानंतर खरं तर मला आठवतही नाही मी शेवटचा व्लॉग कधी केला. 2-3 आठवडे झालेच ते व्लॉग अपलोड केला आहे. तर तुम्हाला आठवत असेल 29 नोव्हेंबरला प्रथमेशच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही एक स्पेशल अनाउन्समेंट केली होती की द पर्सनॅलिटी स्टुडिओ बाय क्षितिजा असं आम्ही काहीतरी घेऊन येत आहोत. आणि आम्ही हेही म्हणालो होतो की आम्ही हे सगळं नवीन वर्षात सुरू करू. पण जानेवारीमध्ये ते फुल फ्लेज स्टार्ट करणं शक्य झालं नाही, कारण बॅकएंडचं काम खूप होतं. ते अजूनही सुरू आहे आणि त्याच्यामुळे माझी ही हालत झाली. मी खूप थकलेली वगैरे तुम्हाला दिसत असेल साधारण चेहऱ्यावरून. पण त्याचं कारण हे आहे की अजिबात झोप वेळेत मिळत नाही आहे, जेवण खूप स्किप होतं आहे, असं सगळं सुरू आहे. पण काहीच दिवस, कारण आता साधारण एक 9-10 दिवसात माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ही अनाउन्समेंट एक्झॅक्टली काय होती, काय आहे, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी खूप जास्त एक्सायटेड आहे, प्रथमेशसुद्धा खूप जास्त एक्सायटेड आहे. सो मला माहिती आहे तुम्हालासुद्धा खूप छान वाटणार आहे हे ऐकून. काही जणांनी या गोष्टीची कल्पना थोडीफार केली असेल, काही जणांना या गोष्टीची अजिबात कल्पना नसेल. पण प्रथमेशने काहीतरी हिंट दिली होती की हे माझ्या प्रोफेशनच्या रिलेटेड आहे. सो आता तुम्ही गेस करा हे एक्झॅक्टली काय आहे. तर आज मी घरी आहे, रविवारी. खूप साफसफाई, कारण 2-3 आठवडे जे काही सुरू आहे त्याच्यामुळे घराकडे अजिबात लक्ष दिलं नाही, जसं स्वतःकडे दिलं नाही आहे. त्यामुळे आज थोडंसं साफसफाई करणार आहे आणि मध्ये मध्ये तुमच्याशी बोलण्यासुद्धा आहे. प्रथमेश लग्नाला गेलं आहे, मला जाणं शक्यच नव्हतं कारण मी खूपच थकली आहे. प्रतीकसुद्धा लग्नाला गेलं आहे. सो प्रथमेश आणि प्रतीक आल्यानंतर मग आपण गप्पा मारूयात आणि बघूयात अजून काय काय इंटरेस्टिंग आहे. हेअर केअर, स्किन केअर, माझं योगा, डाएट याच्याबद्दल नेहमी बोलत असते. पण मी जस्ट स्किन प्रेप वगैरे करत होते, तर त्यावेळेला मला असं वाटलं की चला स्किन केअरचा रिझल्ट एवढ्या दिवसात काय चेंजेस झाले ते पण सांगूयात. तर तुम्हाला तर माहीतच आहे, मी ऑलमोस्ट 1 वर्ष, आय थिंक मार्च एप्रिलच्या दरम्यान केअर स्किनचे प्रोडक्ट्स वापरायला सुरुवात केली, कारण त्यावेळेस मला खूप जास्त डार्क सर्कल्स होते. आत्ता ते फार कमी आहेत. अगेन झोप आणि या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. गेले 30-31 दिवस मी हार्डली 4-5 तास असं दिवसातनं झोपते, त्याच्यामुळे आत्ता ते थोडे तरी दिसत आहेत. बट याआधी ते ॲब्सोल्युटली म्हणजे खूप कमी झालेले, कारण मी कन्सिस्टंटली प्रोडक्ट्स वापरले. पण असं काही नाही की वर्षभर वगैरे प्रोडक्ट्स वापरले तरच रिझल्ट येतो. जर तुम्ही ते प्रोडक्ट्स प्रॉपर म्हणजे 3 ते 4 आठवडे सुद्धा वापरले तर 3 ते 4 आठवड्यामध्ये विजिबल डिफरन्स दिसायला सुरुवात होते. अर्थात पर्सन टू पर्सन ते चेंज होतं, कारण काही काहींचे जे आजार आहेत किंवा काही स्किनचे प्रॉब्लेम्स आहेत हे खूप दिवसापासून असतात, त्याच्यामध्ये कमी व्हायला पण वेळ लागतो. माझं डार्क सर्कल्स होते, पिंपल्स होते, ॲक्ने प्रोन चेहरा आहे अजूनही माझं. ॲक्नेचं म्हणजे असे काही गोष्टी अशा झाल्या की खूप ऑइल आहे की खूप डर्ट आहे, मी ऑइली खाल्लं की ॲक्ने येतात. पण आता असं झालं की त्यांचं प्रमाण कमी झालंय. डार्क सर्कल्स, त्याच्यानंतर थोड्याशा रिंकल्स, लाईन्स होत्या, असे खूप सारे डाग असायचे, पिंपल्स फोडल्यानंतरचे डाग असतात ते कमी झाले. आणि मी म्हणजे मला असं वाटतं की दुसऱ्या की तिसऱ्या 2.5 आठवडे वगैरे झाले होते आणि मी लगेच व्हिडिओ केलेला की अरे मला डिफरन्स दिसतोय म्हणून. सो 3 ते 4 आठवड्यात डिफरन्स विजिबली दिसतो. आणि मगाशी मी सनस्क्रीन लावत होते, ही बघा, ही कितवी सनस्क्रीन आहे मला माहीत नाही आहे. पण जे मी 2200 रुपयाचं किट ऑर्डर करते त्याच्यामध्ये 5 प्रोडक्ट्स असतात. हे जे सनस्क्रीनसुद्धा आहे मी फक्त चेहऱ्यालाच लावते असं नाही आहे, मी हाताला पण लावते, गळ्याला पण लावते. आणि डिपेंड करतं की जेवढी त्यांनी क्वांटिटी सांगितली आहे त्या क्वांटिटीमध्येच ते लावणं गरजेचं आहे. इट इज नॉट नेसेसरी की असं खूप काहीतरी घेतलंय तुम्ही आणि बऱ्याच दिवसा काय होतं की आपण भरपूर लावण्याचा प्रयत्न करतो आणि मग ते प्रॉडक्ट संपून जातात. तर जर तुम्ही इमानदारीत, व्यवस्थित, शांतपणे हे प्रॉडक्ट्स नीट वापरलेत, ज्या क्वांटिटीमध्ये त्यांनी ते प्रॉडक्ट्स आपल्याला सांगितले आहेत त्या क्वांटिटीमध्ये जर का वापरलेत तर आरामात 2 महिने हे 2200 रुपयाचं किट चालतं. मग माझे तर 5 प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे सनस्क्रीन आहे, फेस वॉश आहे, एक नाईट क्रीम आहे, एक बॅरियर क्रीम आहे आणि सप्लिमेंट जे आहेत ते मी पाण्यामधून घेते एक सॅचेट. चला तर मग आता जे लोक आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांच्यासाठी मी परत एकदा सांगणार आहे, हे प्रोडक्ट्स कसे वापरायचे किंवा ऑर्डर करायचे अतिशय सोपं आहे. प्ले स्टोअरमध्ये जायचं, क्युअर स्किन असं टाईप करायचं, ॲप्लिकेशन येईल ते डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यानंतर तिथे तुम्हाला बेसिक म्हणजे तुमचे डिटेल्स विचारतात, नाव, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे वगैरे. मेल फिमेल सेक्शन येतं, त्याच्यानंतर स्किनसाठी आहे का, हेअरसाठी आहे का, तुमचे जे प्रॉब्लेम आहे त्याच्यानुसार तुम्ही चूज करू शकता. सो मी स्किनसाठी घेतलं होतं. सो स्किनमध्ये मग प्रॉब्लेम्स काय आहेत, तुमचे कन्सर्न्स काय आहेत, तिथे काही ऑटो ऑप्शन्स असतात किंवा तुम्ही टाईपसुद्धा करू शकता. सो माझं असं मी जसं सांगितलं तसं माझ्या डार्क सर्कल्स होते, पिंपल्सचे स्पॉट्स होते, थोडेसे रिंकल्स, लाईन्स यायला लागल्या होत्या. सो ते सगळं मी टाकलं. त्याच्यानंतर मग माझे काही
सध्या प्रॉडक्ट कुठले चालू आहेत का, किंवा किती दिवसांपासून हे सगळे स्किनचे प्रॉब्लेम्स मला आहेत, सगळं डिटेलमध्ये विचारतं. आणि बेसिकली क्युअर स्किन काय आहे तर AI जनरेटेड डर्मॅटॉलॉजिकली ड्रिवन असं एक ॲप्लिकेशन आहे, युजर फ्रेंडली, अतिशय सोपं. तुम्हाला भाषासुद्धा चूज करता येते. हे सगळं झाल्यानंतर प्रॉपर तुमचा एक फोटो काढला जातो, फ्रंट प्रोफाईल, राईट, लेफ्ट. हे सगळं झाल्यानंतर ते झूम केलं जातं आणि त्याच्यानंतर त्यांना एक्झॅक्टली कळतं की बाबा काय काय कन्सर्न आहेत. सो हे सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला एक छान किट, क्युअर स्किनचा किट, क्यूट, ॲक्च्युली ते क्यूट आहे, बरोबर आहे. तर क्युअर स्किनचं एक छान क्यूटचं किट तुमच्यासाठी जनरेट केलं जातं तुमच्या कन्सर्ननुसार. आणि बस दॅट्स इट. त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमचा ॲड्रेस आणि जे काही आहे ज्या ॲड्रेसवर डिलिव्हरी हवी, कारण हे सगळं फ्री शिपिंग असतं, तुम्हाला फक्त किट्सचेच पैसे घेतले जातात. त्याच्यानंतर तुम्ही ते ऑर्डर करू शकता घरी, घर बसल्या प्रॉडक्ट्स येणार. त्यानंतर असं नसतं आले मग टाटा बाय बाय, तुम्ही कोण आम्ही कोण, असं नसतं. त्याच्यानंतर तुमचे छान फॉलोअप्स घेतले जातात. ते रिमाइंडर्स येत असतात बिकॉज त्यांच्या ॲपमध्ये असतात, सकाळी कुठलं क्रीम लावायचं आहे, रात्री कुठलं क्रीम लावायचं आहे, हे सगळं व्यवस्थित असतं. डाएट टिप्स असतात, स्ट्रॉंग फॉलोअप्स असतात. ऑल्सो तुमच्यासाठी म्हणून खास माझा कुपन कोड मी इथे स्क्रीनवर देते. जर तुम्हाला हे प्रोडक्ट्स ऑर्डर करायचे असेल तर आधीची सगळी प्रोसेस फॉलो करा, हा कुपन कोड टाका आणि तुमचे प्रोडक्ट्स घर बसल्या मागवा. तर या काही नव्या वस्तू घरात आल्या आहेत, काही छोटी छोटी झाडं लावली आहेत, फ्रेम्स आहेत, काही गिफ्ट मिळाल्यात, काही घेतल्यात आणि असा एक छान छोटासा कॉर्नर आम्ही केला आहे. तर स्किन प्रेप करून झाली आहे, त्याचा रिझल्ट पण तुमच्यासोबत शेअर करून झाला आहे. आता हे बघताय, हे वाट बघताय, हे म्हणताय आम्हाला घास साफ कर, मग तुझी स्किनची प्रिपरेशन झाली असेल तर आमची पण प्रिपरेशन कर. सो ते मी आता आवरते आणि बघूयात आज जेवणामध्ये काय आहे. तर आवरून आता सगळं एकदम छान मस्त चकाचक टकाटक झालेलं आहे. लिटरली व्लॉगिंगची सवय तुटल्यामुळे मी आत्ता जेवण बनवलं, जेवले, जेवून झालं आणि फोन चार्जला लावला चार्जिंगसाठी. रील्स वगैरे बघत होते जेवताना, असंच टाईमपास. चार्जिंगला फोन लावत असताना मला कळलं की आपण व्लॉग बनवतोय सकाळपासून आणि त्याच्यासाठी आपण शूट करणं गरजेचं आहे. लोकांना काय कळणार आहे आपण काय जेवलो, काय बनवलं, कसं बनवलं. सो आज सिम्पल वरण भात आणि पनीर भुर्जी बनवली होती. तर जेवण झालं आहे, आवरलं आहे, क्लीन तर सगळं दिसतंच आहे. आणि आता शूट उरलेलं पारंपरिक डोसा आमचा बनतोय. तो मी दुसऱ्यांदा गरम करून आणला आहे, म्हणजे दुसऱ्यांदा गरम करायला ठेवला आहे. आतमध्ये घेऊन गेले आणि प्रथमेश गेम खेळत होता. सो आता हे परत विचार तोडून मोडून त्याला ठेवलं आहे. तर खूप दिवसांनी तुम्ही आम्हाला एकत्र बघताय ब्लॉगमध्ये. खरं तर क्षितिजाने तसाही ब्लॉग टाकला नव्हता, खूप दिवस झाले, पण ती बिझी होती. जी अनाउन्समेंट तिने कधी केली होती मला तुझ्या माझ्या बर्थडेच्या वेळेस केली होती 29 नोव्हेंबरला. आणि आता तिची जी सुरुवात आहे ती तिच्या बर्थडेपासून करणार आहे. आणि त्या दरम्यान आपण काय करूया म्हणून आम्ही एंगेजमेंटला आम्ही एक स्टोरी टाकली होती की तुम्ही आम्हाला काही प्रश्न विचारा आमच्याबद्दल, आमच्या रिलेशनशिपबद्दल. आणि आता त्या प्रश्नांची आम्ही उत्तरं जी आहोत ते देणार आहोत. नावं पण घेऊ. येस, कोणी कोणी प्रश्न विचारले त्यांची नावं पण घेणार आहोत. बघा 14 तारखेला मी प्रश्न विचारले होते आणि ते शूट करायला आज 22 तारीख आहे. म्हणजे तुम्ही 24ला आमची अॅनिव्हर्सरी आहे, तर 23 तारखेपर्यंत हा व्हिडिओ अपलोड होईल. म्हणजे 10 दिवस गेले विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं शूट करायला, व्हिडिओ शूट करायला. इतके आम्ही दोघेही बिझी आहोत, त्याच्यामुळे ऑलमोस्ट 2 आठवडे तर काहीच अपलोड केलं नाहीये. त्यामुळे बऱ्याच जणांचे मेसेज पण येत होते, व्लॉग्स येत नाहीयेत, काय झालं, आजारी आहेत का किंवा काय वगैरे. तर असं काही नाही, खूप छान स्पेशल अनाउन्समेंट केली होती, तर ती आता तुम्हाला बघायला मिळणारच आहे. तर आता सुरू करूया क्वेश्चन आन्सर्स आमच्या लव्ह स्टोरी बद्दलचे. येस, पहिला प्रश्न आहे, लॉक झालेला आहे फोन. तर पहिला प्रश्न जो आहे तो AJ क्रिएशन्सने विचारलेला आहे 02. त्याचं म्हणणं आहे की फर्स्ट प्रपोज कोणी केलं? फार इंटरेस्टिंग उत्तर आहे जे प्रथमेशच देईल. हा, कारण प्रपोज करणं वेगळं असतं, प्रपोज करवून घेणं वेगळं असतं. हा, ऍक्च्युली आम्ही एकदा भेटलो होतो असंच 14 फेब्रुवारीला. ऍक्च्युली व्हॅलेंटाईन्स डेच होता त्या दिवशी. आणि आम्ही आधी पण मला वाटतं बोलत होतो, भेटत होतो. तर त्याच्यानंतर झालं असं की एक दिवस आम्ही बसलो होतो आणि क्षितिजा मला असं म्हणाले की अरे काय म्हणजे काय करायचं आहे आपलं. मी म्हटलं काय करायचं आहे आपलं. सो ती म्हटलं अरे म्हणजे तू ते बोलणार आहेस का. मी म्हटलं काय बोलणार आहे, व्हॅलेंटाईन्स डे होता.
आणि मी विचारलं काय बोलणार आहे, तर ती म्हणली अरे ते बोलतात ना व्हॅलेंटाईन्स डेला. मग मी बोललो काय बोलतात, तर ती म्हणली आय लव्ह यू. म्हटलं आय लव्ह यू टू. असा आमचा प्रपोज होता. थँक्यू सो मच. पहिल्याच प्रश्नाला जाऊ नका, थांबा, अजून इंटरेस्टिंग प्रश्न असणार आहेत. हे असं झालेलं आहे व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी. व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी ऍक्च्युली मला तिच्याकडनं वधून घ्यायचं होतं, त्याच्यामुळे मी ते वधून घेतलेलं आहे. आणि असाच आमचा प्रपोज झाला पहिला. बिचारा एजे क्रिएशन मला अनफॉलो करायला. प्लीज अनफॉलो करू नका हा. प्लीज. स्वाती आहे की काय रजड 759 तिने प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही कसे भेटले, कशी तुमची लव्ह स्टोरी स्टार्ट झाली. असं मोस्ट आस्क्ड क्वेश्चन आहे मला हो. वाटतं. आणि त्याच्यासोबत प्रथमेश म्हणून आहे, प्रथमेश गोखले म्हणून. त्याचं म्हणणं आहे तुमची पहिली भेट आणि पहिली डेट कुठे झाली होती. येस. तर मी उत्तर देणार आहे कारण 2020 लॉकडाऊन सुरू होतं आणि प्रथमेश आम्ही दोघंही सगळं आपण जर व्यवस्थित चेक केलं तर सोशल मीडिया हे मेन भेटीचं ठिकाण आहे प्रत्यक्षात भेटण्याआधी. तर तो सुद्धा व्हॅलेंटाईन्स डेचाच वीक होता. 16 फेब्रुवारीला प्रथमेशचा मला मेसेज आला 2020 मध्ये की हाय, आणि आधी तो फेसबुकवर आला, हाय कशी आहेस, तुझे कॅप्शन्स मस्त असतात, फोटोजच्या ज्या सिरीज असतात, मी आधी सिरीज करायचे फोटोशूटच्या, कॉन्सेप्ट शूट्स असायचे, तर ते त्याला छान वाटलं वगैरे. आणि मी काही फार फेसबुक एवढं वापरायचे नाही, आत्ताही नाही वापरत. सो त्याने त्याच दिवशी मला इंस्टाग्रामवर पण मेसेज केला की हाय, मी तुला फेसबुकवर मेसेज केलाय, तू आय थिंक वापरत नाहीयेस, पण तुझी सिरीज छान असते, फोटोज आणि कॅप्शन्स बेसिकली छान असतात. सो त्याला ती कॉम्प्लिमेंट मेजरली रायटिंगसाठी होती. आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं आणि इनबॉक्स ओपन केल्यानंतर ते व्हेरीफाईड अकाउंट, तेव्हा खूप महत्व होतं ना व्हेरीफाईड. आता आजकाल म्हणजे कोणी व्हेरीफाईड होते. कोणी 699 देऊन कुणी व्हेरीफाईड होतं, पण तेव्हा फक्त असे सेलिब्रिटीज आणि ऑथेंटिक व्हेरीफाईड अकाउंट्स असायचे. त्याच्यामुळे माझं असं झालं की अरे बापरे, व्हेरीफाईड अकाउंट वरून कोणाचा मेसेज आलाय. आणि ओपन करून बघितलं तर प्रथमेशचा मेसेज. आणि मी तर म्हणजे मला थोडा वेळ कळत नव्हतं मी रिप्लाय काय देऊ. मला एवढा छान वाटलं, एवढं भारी आता तिला वाटलं. अजिबात असं वाटत नाही, आता ती पटकन रिप्लाय देते. पुढे 5 वर्ष झाले आहेत. 5 वर्ष झाले ना बाय द वे. हा. 2020 ते 2026 ऑलमोस्ट 6 वर्ष. ऑलमोस्ट. तर मग त्याच्यानंतर बोलणं वगैरे झालं आणि तिथून सुरुवात झाली, हाय हॅलो वगैरे. आणि फेब्रुवारीपासून बोलायला सुरुवात केली. मग लॉकडाऊन होतंच एनिवेज, त्यामुळे वेळ पण खूप होता, वर्क फ्रॉम होम होतं. प्रथमेशचं पण तेव्हा काही शूट्स वगैरे ऍज सच नव्हते, त्यामुळे मला बराच टाइम मिळाला कॉन्व्हर्सेशनसाठी. आणि मग फायनली आम्ही ऑक्टोबरमध्ये भेटलो. आणि ती भेट डेट अशी रॅन्डम होती. माझं एके ठिकाणी फोटोशूट होतं, सो ते संपल्यावर प्रथमेश पिक करायला आला आणि त्यानंतर आम्ही ठाण्यात ठाण्यात गेलो गेलो, होतो एका कॅफे विवियाना मॉल, विवियानामध्ये. आणि मग लेक व्ह्यू ज्याला आता म्हणतात. हो, आणि याला कॉफी आवडत नसतं ना या कॉफी प्यायला, हो. आणि आता कुठे भेटणार, कॅफेज वगैरेच ना, कॅफेमध्ये भेटा वगैरे. सो भेटलो. आणि मग तसंही म्हणजे जस्ट लॉकडाऊन ओपन होत होतं बऱ्यापैकी, असं तुरळक प्रमाणातच ओपन होत होतं, असं खूप फुल फ्लेज ओपन नव्हतं झालेलं. त्याच्यामुळे मग तसे आम्ही भेटलो आणि दॅट वॉज फर्स्ट मीट. हो, ऍक्च्युली आम्ही त्या दिवशी त्या ठाण्यामध्ये वेगवेगळे कॅफे शोधत होतो. जो कॅफे शोधायचा होता, जिथे बसायचा होता, तो मिळालाच नाही शेवटी. म्हणून मग आम्ही ठरवलं की मॉलमध्येच बसू. पण गर्दीत आम्ही हो. एकमेकांना वेळ देत बिचारे बोलत होतो, गप्पा मारत होतो. आणि मी मास्क घालून होतो बिचारा. मास्क, आणि मी इंटरव्ह्यू घेतल्यासारखे ह्याला प्रश्न विचारत होते. हा. आणि नंतर एका पॉइंटला मी म्हंटल की अरे तू इंटरव्ह्यू काय घेतेस माझा, आपण फ्रेंड्स आहोत, आपण फ्रेंड सारखं बोललं पाहिजे. म्हटलं ओके वगैरे. कारण ते प्रत्यक्ष पहिल्यांदा तुमचा एखादा आवडता ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस, आणि अजूनही आपण जेव्हा भेटतो तेव्हा असं कळत नाही की काय रिॲक्ट करायचं पटकन. मग आता फार क्रेज आहे की पटकन जाऊन फोटो काढा किंवा रील्स करा वगैरे. हे आता थोडंसं ऑडियन्स जरा आहे त्या Open बाबतीत, up पण होतं. पहिला एवढं नव्हतं, शाय होतं. तर त्याच्यामुळे ती अशी पहिली भेट झाली. साधारण. हा माझा आवडता प्रश्न आहे. क्युटी हर्षू असं नाव आहे आणि 12 असं असेल मला वाटतं पुढे. तिने असं विचारलंय की दादा नेहमीच घाबरतो का ताई तुला? हो. एकाच अक्षरात उत्तर संपलंय. याला काही तो चला नेक्स्ट प्रश्न. संदर्भाचं स्पष्टीकरण हो, खरंय. पॉसिबलच नाहीये म्हणून. हो. अश्विनी ओम 2709 असं तिचं हँडल आहे. ते विचारतायत की टाइमपास अगोदर पासून तुमचं अफेअर होतं का, अँड ऍक्च्युली कुठे भेटले तुम्ही? आणि कमलेश
साऊ चौरेस साऊ 1891 यांनी विचारलेलं आहे, दादांनी तुम्हाला टाइमपास मूवी सारखा प्रपोज केला होता का, असं त्यांनी विचारलेलं आहे. सो टाइमपास अगोदरपासून आमचं अफेअर नव्हतं आणि ऍक्च्युली आम्ही भेटलो कुठे हे पण आम्ही आता सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि टाइमपास मूवी सारखा प्रपोज नव्हता, पण असं टाइमपासच प्रपोज होता. कारण हो ते खरंच आहे. कारण कारण असं कोणी प्रपोज करत नाही, पण आपण काहीतरी वेगळं करावं, काहीतरी वेगळा पायंडा पाडावा असं मी त्यावेळी ठरवलेलं होतं. असं काही ठरवलं नव्हतं, ऍक्च्युली ऑन द स्पॉट मला असं सुचलं म्हणून मी ते केलं. आणि आणि ऍक्च्युली असं म्हणजे ऍक्च्युली प्रपोज करायची वेळ नाही आली, पण कारण की बऱ्याचदा असं होतं ना, म्युच्युअली तुम्ही कनेक्टेड होता, त्यामुळे फार असं ऑफिशियली काहीतरी एक्सप्रेस करा वगैरे असं नव्हतं. पण तरी पण थोडंसं माझ्या माझ्या बाजूने असं होतं की की ती एक मुलींना असतं ना, गॅरंटी नाही म्हणू शकत, काय म्हणतात त्याला, कमिटमेंट कमिटमेंट की आपण भेटतोय, बोलतोय, त्यातून हा सेलिब्रिटी, त्याच्यामुळे भेटल्यानंतर मग जिथे फिरतोय तिथे ऑलरेडी रेस्ट्रिक्शन्स असतात, 4 लोक भेटतात. सो माझं असं होतं की त्याला त्या नात्याला काहीतरी एक नाव असावं, आयदर मैत्री असावं किंवा प्रेम असावं. त्याची चुकीची चर्चा नको, कारण प्रोफेशनली ते त्याच्यासाठी पण चांगलं नव्हतं, माझ्यासाठी पण चांगलं नव्हतं. सो त्याच्यामुळे म्हटलं की नाही, आता आय थिंक आम्ही तीनदाच भेटलो प्रत्यक्षात, आणि चौथी भेट व्हॅलेंटाईन्स डेला होती आणि त्या दिवशी मी डिसाईड केलं की नाही, आपण आता या पॉइंटला आलोय की आता आपण हे रिलेशनशिप म्हणून त्याची सुरुवात करायला काही हरकत नाहीये. आणि मग नंतर तो तिथून तसा सगळा प्रवास सुरू झाला. यस, पुढचा अत्यंत महत्वाचा टप्पा मला असं वाटतं रिलेशनशिप मधला, असा त्यांनी विचारलेला आहे. दीपिका 2020 असं त्यांनी विचारलेलं आहे. फर्स्ट टाइम घरी कोणी सांगितलं रिलेशनशिप बद्दल आणि कसं, असं त्यांनी विचारलंय. मी खरं तर पहिलं मी सांगितलेलं होतं. आणि टाइमपास 3चा प्रीमियर होता, त्याला मी क्षितिजाला इन्व्हाइट केलं होतं. आणि टाइमपास 3चं जेव्हा शूटिंग होतं तेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. आणि टाइमपास 3च्या प्रीमियरच्या वेळेस मी आई बाबांना सांगितलं, आणि प्रतीक माझा भाऊ आहे त्याला सांगितलं की अशी अशी मुलगी येणार आहे, तुम्ही तिला भेटा. कारण लग्नाच्या चर्चा त्या काळात पोरांचं जे वय असतं साधारण एक 28 पासून सुरू होऊन जातात घरी, की 28-29 पासून सुरू होतात की लग्न कर. सो त्यावेळी मी आई बाबांना आणि प्रतीकला सांगितलं की एक मुलगी येणार आहे, तिला भेटा तुम्ही, आणि तिथे भेटून तुम्ही म्हणजे मी तिची भेट करून देईन आणि मग तुम्ही गप्पा वगैरे मारा. कारण मी प्रीमियरमध्ये बिझी होतो, माझी स्ट्रॅटेजी एकदम क्लिअर होती की यांच्या गप्पा मला ऐकायला नाही यायला पाहिजेत, आणि तुमचं सॉल्व्ह करा, असं माझं होतं. आणि त्याच्यानंतर माझे 2 मित्र होते, त्यांना मी पहारे करू म्हणून ठेवलेलं होतं, अनिकेत जोगदंड आणि मंदार वळंजू. यांना सांगितलेलं होतं की तुम्ही बघा आता, तुम्ही सगळं लक्ष ठेवा वगैरे वगैरे. तर साधारण हे लोक प्रीमियरला त्यांची फॅमिली झाली असे फिरत होते, मी वेगळाच फिरत होतो. त्याच्यामुळे एक कंपनीवाले मध्ये मध्ये कॉल करत असतात, इग्नोर करावं. तर हे असे, हे पॉपकॉर्न पाहिजे का, पेप्सी पाहिजे का, कोक पाहिजे का, मग विदाऊट आईस वगैरे, असं सगळं ह्यांचं सुरू होतं, आई बाबा ही प्रतीक यांचं. आणि मी कुठेतरी कोपऱ्यातच जाऊन बसलो, मला असं वाटतं. पण मला असं वाटतं की आमचा प्रपोज आणि आमची पालकांची भेट ही दोन्ही वेगळी होती. म्हणजे टिपिकल जे असतं ना, अनएक्सपेक्टेड होती हा, actually. म्हणजे जसं टिपिकली भेटतो आपण तसं भेटलं नव्हतं. आणि क्षितिजाच्या पण आईला मी सॉलिड भेटलो होतो. मी पण खूपच हा, क्षितिजा interesting आहे. तुला काय झालं होतं? मला डेंग्यू झाला होता, आणि डेंग्यू का ह्याच टायफॉइड? डेंग्यू पहिल्यांदा डेंग्यू झालेला. आणि ना आय थिंक TP3 जुलैच्या दरम्यान, हा, पावसाच्या दरम्यान रिलीज झाला बरोबर. होता. आणि मी इकडे एकटीच राहते एवढे वर्ष, म्हणजे आई बाबा गावी असतात, आणि माझा भाऊ होता माझ्यासोबत जेव्हा त्याचं LLB सुरू होतं, पण नंतर त्याचं पूर्ण झाल्यावर तो पण गावी गेला. तर माझं असं झालं की हा महत्वाचा विषय हा फोनवर नाही सांगता येणार. आणि माझं म्हणजे वर्षातनं 2दाच ना गावी, गणपतीमध्ये आणि दिवाळीमध्ये. तर असं झालं की ठीक आहे, टीपीच्या वेळेला आपण तुझ्या पेरेंट्सना भेटू, आणि नंतर मी गावी गणपतीत जाणार आहे, त्यावेळेस मी ऍक्च्युली हिला जास्त प्रेशर आलं होतं की आता तू सांगितलं आता मी कसं सांगू. ते हा. होतं. सो मग गणपतीत आपण सांगूयात म्हणून म्हटलं ठीक आहे, म्हणजे मी घरी गेल्यावर सांगेन वगैरे. पण तो जो मधला 1-2 महिन्याचा गॅप होता, त्यावेळेसच मला डेंग्यू झाला, आणि मग मी हॉस्पिटलाइज्ड होते. आणि त्याच वेळेला मला वाटतं टकाटक 2 पण रिलीज झालं, काहीतरी रिलीज डेट की प्रमोशन असं काहीतरी सुरू होतं. सो प्रथमेश पण बाहेर होता, पुण्यात वगैरे होता, आणि त्याच दिवशी मी हॉस्पिटलाइज्ड होते. सो मग आई आली, 4-5-6 दिवस वगैरे मी ऍडमिट होते, आणि मग प्रथमेश बाहेर असल्यामुळे त्याला इमिजिएटली येता पण नाही आलं. 2nd-3rd डेला तो आला वगैरे. आणि आल्यानंतर मला पण असं वाटलं की येईल आणि अर्धा 1 तास थांबेल आणि मग जाईल, पण तो
5-6 तास होता. रात्री म्हणजे मी जेवून झोपेपर्यंत वगैरे तिथे होता. आणि त्यामुळे साधारण आईला अंदाज आला. अंदाज आला की बाबा शेवटी आई आईच असते. हो, म्हणजे एवढा सेलिब्रिटी आलाय. आईला असं वाटलं ह्यांना झाली घाई, नाही ह्यांना झाली लगीन घाई, आणि क्षितिजाला म्हणली ती तुला बरं नाही कर घाई घाई. कळलं म्हणून माझा उखाणा व्हायरल झाला आणि तुझा नाही झाला. माझा फालतू लग्नात पण असंच हा काहीतरी. असंच काहीतरी केलं होतं. खरंय खरंय. हा तर मग त्यानंतर मग आई आणि साधारण आईला आणि त्याच्या आधी असं झालेलं, मला वाटतं टीपीच्या आधीच का रे तू मला अंगठी दिलेलीस दिवाळी हा आदल्या वर्षी, मला असं वाटतं टीपीच्या हा, रिलीजच्या आदल्या ते वर्षी. पण मी प्रपोजच केल्यासारखं होतं. हा, ते पण होतं प्रपोज सारखंच की फोटोशूटला मी फोटोशूट. अंगठी- आम्ही पहिलं फोटोशूट केलं होतं दिवाळी म्हणजे हा. रिलेशनशिप नंतरचं, आणि दिवाळीचं फोटोशूट म्हणजे आधी मकर संक्रांतचं केलेलं, पण ते लोकांना इतका डाऊट नाही आला. आणि वा. त्याच्यानंतर आमचे फार सेल्फीज आणि स्टोरीज एकत्र असायचे. सो आमच्या बऱ्याच मित्रमैत्रिणींना असं वाटत होतं की काहीतरी यांचं सुरू आहे. हम्म. आणि मग दिवाळीच्या वेळेला फोटोशूट झालं. आणि अर्थात दिवाळीत आपण आपल्या सगळ्या साधारण अनाऊन्सच केला आम्ही. हो, म्हणजे गिफ्ट्स वगैरे देतो तसं मी ह्याच्यासाठी कुर्ता आणि कॅन्डल्स आणि सगळं काही काही घेऊन आले होते. आणि बाकी पण जे माझे स्टुडिओतले फ्रेंड्स होते त्यांना सगळ्यांना मी गिफ्ट्स आणले होते. तसंच ह्यालाही आणलं. आणि ते आणि मला एक्सपेक्ट नव्हतं की हा काहीतरी आणेल, आणि छोटासा एक बॉक्स आणला होता. मला वाटलं असेल काहीतरी गिफ्ट म्हटल्यानंतर, आणि त्याच्यात सोन्याची अंगठी होती, जी अजूनही मला होत नाही, खूप मोठी आहे ती. हो. पण ती खूप अशी सरप्राइझिंग होती की सोन्याची अंगठी वगैरे म्हणजे. आणि मग मी खूपच इनोसेंटपणे घरी जाऊन फोटो काढून पाठवला आईला, अरे प्रथमेश ती सोन्याची अंगठी. आई म्हणली ओके हा. ठीक आहे. आईला मला वाटतं तेव्हा कळलं असेल. तू पाठवलं होतंस का? हा, लगेच पाठवलं होतं. पण अच्छा. प्रथमेशच्या घरी माहितच नव्हतं. हो. ते आय थिंक आम्ही सारे नंतर. खवय्यामध्ये गेल्यानंतर तो एक सीन सांगितला, ते कळलं 1.5 वर्षानंतर. आणि त्याच सोनाराकडे जिथे ती अंगठी गेली त्याच सोनाराकडे आम्ही आमचे दागिने लग्नाचे. हो, ते सो बनवायला त्यावेळेला गेले. त्यांना बघूनच प्रथमेशला बघून बोलला, अरे हा तुम्ही लास्ट टाइम अंगठी नेली होती. सो आई आणि ताई दोघी पण कुठली अंगठी. आणि मग नंतर आम्ही सांगितलं की नाही ते आमचं मेकअप दादा आहेत, त्यांची अंगठी वगैरे होती. पण ती म्हणजे मेमोरेबल मुवमेंट होती. ते तर हा. अनएक्सपेक्टेडच होतं. त्यामुळे तेव्हापासून आईला थोडासा होताच डाऊट, पण तिने कधी असं बोलून नाही दाखवलं की काय आहे सांगायचं वगैरे. तिला हे माहिती होतं की जेव्हा तुम्ही कम्फर्टेबल असाल, तुम्ही तुमच्या रिलेशन बद्दल फर्म असाल, तेव्हा तुम्ही सांगालच डेफिनेटली. आणि तितकं आमचं असे फार अगदी 17-18 वर्षाचे असताना प्रेमात पडलो नव्हतो. हो. मी 26 आणि तू आय थिंक 28 28 होतो. बऱ्यापैकी मॅच्युअर आमचं करिअर एका जागेवरती रिलेशन. त्यामुळे त्या एक प्रॉपर झोन मध्ये मॅच्युअर लेवलला असल्यामुळे घरून पण असं काही विरोध नव्हता. फोर्स विरोध हा, असं काही झालं नव्हतंच. नाही. खरंय. क्रेझी बॉय अवी विचारतोय, भांडण झालं की पहिले सॉरी कोण बोलतं? एक तर पहिली गोष्ट म्हणजे आमचं भांडणच होत नाही. क्षितिजा बोलते मी ऐकतो. हे शूट करण्याच्या आधीच भांडण झालं होतं. हो, actually. प्रथमेश म्हणाला बॅक कॅमेऱ्याने शूट करूया. मी म्हणलं मी एवढे दिवस 1-1.5 वर्ष आपण फ्रंट कॅमेऱ्याने शूट करतो, कम्फर्टेबल वाटतं असं बघायला समोरासमोर. तो म्हणाला माझं काहीच म्हणणं नाही. मी म्हणले पण तू का असं म्हणालास की आपण बॅक कॅमेऱ्याने शूट करूया? आणि म्हटलं आपल्याकडे क्वालिटीसाठी, पण ती म्हणली क्वालिटी सेमच येते. म्हणलं टेक कर ऍक्शन. ते सॉरीचं उत्तर. हो, ऍक्च्युली. तर इट्स तानाजी 0119 असं विचारतो आहे आम्हाला की लग्न करून कसं वाटतंय आणि मी लग्न करू का, असं त्याचं म्हणणं आहे. तर मित्रा, लग्न करून तर चांगलंच वाटतंय आम्हाला, नो डाऊट. आम्हाला म्हणजे क्षितिजा क्षितिजा सांगेल, मला तर खूप मलाही चांगलं चांगलं वाटतंय, वाटतंय. कम्फर्टेबल वाटतं. तुम्हाला शेअर करण्यासाठी एक पार्टनर आलेला असतो आणि छान तुमचं शेअरिंग होतं. महत्वाचं म्हणजे एक माणूस म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून जेव्हा तुम्ही समाजात वावरत असता तेव्हा तुम्हाला बरेच चॅलेंजेस येत असतात, कामा बाबतीत, पर्सनल लाईफ बाबतीत. तर सगळे आपण एकमेकांशी शेअर करू शकतो. तर त्याच्यामुळे लग्न म्हणजे आमचं झालंय, सो त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे किती कम्फर्टेबल असतं एखाद्या पार्टनर सोबत राहणं. आणि कम्फर्टेबल का, कारण पार्टनर पण तेवढा अंडरस्टँडिंग आहे. अजून एक प्रश्न होता की लग्न करू का. मित्रा, या प्रश्नावर आपण खरं तर व्हिडिओ संपवला पाहिजे. तुझं तू ठरव बाबा, आम्ही काय ठरव. सांगणार आता. शेवटी तुझ्या- काय आहे, प्रत्येकाचे एक्सपिरियन्स वेगळे हा, असतात. प्रत्येकाचे एक्सपिरियन्स वेगळे आता आम्ही असतात. काय सांगणार. हा, आता प्रत्येकाला कसा पार्टनर मिळतोय, कोण मिळतोय, काय त्याचे रिॲक्शन आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रथमेश आणि क्षितिजा नाहीयेत ना, हो, actually. पार्टनर्स वेगवेगळे असतात, त्याच्यामुळे वेगवेगळे ते असतात. व्हॅरी करू शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं, जर लग्न करायचं असेल तर तुम्ही एक कम्फर्टेबल झोन शोधा. म्हणजे एकदमच काहीतरी वेगळंच करूया म्हणून, म्हणजे ते
विरोध म्हणजे काय म्हणे, विरोध नाही म्हणत आपण, ते अपोजिट थोडंसं असणं ठीक आहे. म्हणजे क्षितिजा कंपल्सरी चहा पिते, मी चहा पित नाही. हे छोटे-छोटे जे चेंजेस आहेत ते चांगलं, म्हणजे अपोजिट असणं चांगलं आहे. पण एक्स्ट्रीम विचारांमध्ये चेंजेस असणं थोडंसं कदाचित घातकी असू शकतं रिलेशनशिपसाठी. सो त्याच्यामुळे तुम्ही दोघंही एका पेजवर असले पाहिजे. भलं ते एक पेज असं उलटं-सुलटं असेल तरी चालेल. पण ते ॲटलीस्ट उलटं-सुलटं तरी असावं, म्हणजे नाहीतर एक पेज, पहिलं पेज आहे आणि डायरेक्ट 20व्या पेजचा पार्टनर तुम्ही शोधलात, तर तो कदाचित अनकम्फर्टेबल त्याच्यात होऊ शकतं, असं मला वाटतं. सो याच्यासोबत हा मित्राने ज्याने प्रश्न विचारला होता त्याच्यासोबत तुम्हालाही एक ॲडवाईस मिळालेला आहे आमच्याकडनं. करेक्ट, बरोबर. असे होते आमचे काही प्रश्न ज्याची आम्ही पुरेपूर उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला प्रश्न कसे वाटले, आमची उत्तरं कशी वाटली, हे सगळे कमेंटमध्ये कळवा. आणि क्षितिजाच्या युट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या प्रश्नांव्यतिरिक्त तुमच्याकडे काही इंटरेस्टिंग प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. जर असे खूप प्रश्न इंटरेस्टिंग असतील तर याचा पार्ट 2 पण करायला आम्हाला नक्की आवडेल. हो, सो पण रिपीट प्रश्न करू नका, कारण मग तीच उत्तरं मिळणार आहेत. हो. त्याच्यामुळे काहीतरी कसे interesting, भेटले, हा, प्रपोज हटके कोणी प्रश्न केलं. असे विचारलेत तर आम्ही पार्ट 2 पण करू शकतो. ओके आता गाईज, झालेलं आहे. आता घराची कामं, उरलेली कामं, जेवण, आणि मी मॅच बघणार आहे मित्रांनो, इंडिया आहे साऊथ आज. आफ्रिका. आणि मी बिग बॉस बघता बघता जेवण करणार आहे. थोड्या वेळातच भेटू. जेवण काय भाऊचा बनवलेलं आहे. धक्का. Yay! ओके, बाय. येस, बाय.